मी एक तज्ज्ञ डॉक्टर होते. खूपच केसेस मी हँडल केल्या होत्या. पण आज माझ्याकडे एक अशी केस आली होती जिच्यावर माझ्यासारखाच तुमचाही विश्वास बसणारच नाही. माझं नाव डॉक्टर ममता आहे. तो सोमवारचा दिवस होता. त्या दिवशी एक स्त्री तिच्या 11 वर्षांच्या मुलीसोबत माझ्या हॉस्पिटलमध्ये आली होती. माझी नजर जेव्हा त्या 11 वर्षाच्या मुलीवर पडली तेव्हा मला आश्चर्य वाटलं, कारण त्या मुलीचं पोट खूपच वाढलेलं दिसत होतं. कदाचित ती गरोदर असावी. परंतु मी जेव्हा त्या मुलीकडे नीट बघितलं तेव्हा मला वाटलं की कदाचित तिला काही आजार झाला असेल किंवा तिच्या पोटामध्ये पाणी वाढलं असेल, म्हणूनच पोटाचा घेर वाढला असेल. पण जेव्हा मी त्या मुलीच्या आईकडे बघितलं तेव्हा त्या आईच्या डोळ्यात खूप पाणी होतं. म्हणून मी त्या स्त्रीला विचारलं, काय झालं मावशी, तुम्ही का रडत आहात? मी असं विचारल्यानंतर त्या मुलीच्या आईनं माझ्यासमोर पदर पसरला आणि मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, आता फक्त तुम्हीच माझी इज्जत वाचवू शकता. आता मला त्या आईकडे बघून लक्षात आलं की नेमका हा काय प्रकार असेल. खरं तर त्या आईची लहान 11 वर्षांची मुलगी ही गरोदर होती आणि ती आई मला त्या मुलीला वाचवायला सांगत होती, समाजापासून लपवायला सांगत होती, जेणेकरून त्यांची इज्जत वाचेल. परंतु मी जेव्हा त्या मुलीकडे बघितलं तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. म्हणून मी त्या आईला म्हटलं, थोडा वेळ थांबा तुम्ही, मी या मुलीचा अल्ट्रासाऊंड करते. तेव्हा त्या मुलीच्या आईनं मला म्हटले की डॉक्टर मॅडम, अल्ट्रासाऊंड करायची काहीच गरज नाही, कारण मला माहिती आहे की माझी मुलगी गरोदर आहे. तुम्हाला तिच्या पोटावरून समजत नाही का? तुम्ही तर एक डॉक्टर आहात ना. त्या मुलीच्या आईच्या बोलण्यावर मी रिॲक्ट झाले आणि म्हणाले की असं काही नाही. जरी ही मुलगी गरोदर असेल तरीही मला अल्ट्रासाऊंड करावंच लागेल. तिला चेक करावंच लागेल की तिची तब्येत कशी आहे. आणि मला सांगा, तुमच्या या मुलीसोबत काही अत्याचार झालेला आहे का? मी त्या मुलीकडे बघतच विचारलं. तेव्हा त्या मुलीची आई म्हणाली, नाही मॅडम, मला काहीच माहीत नाही. तुम्ही या मुलीलाच विचारा ना, कारण या मुलीने तर आमचं तोंड काळं करायची काहीच कसर सोडली नाही. त्या मुलीच्या आईनं अतिशय रागानं आपल्या मुलीच्या तोंडाकडे बघत बोलले आणि नंतर परत माझ्यासमोर हात जोडत मला म्हणाली, मॅडम, जर ही गोष्ट या मुलीच्या वडिलांना समजली ना, ते तर तिला जिवंत जमिनीतच गाडून देतील हो. तेव्हा मी आश्चर्याने त्या स्त्रीकडे बघितलं आणि म्हणाले, तुमच्या मुलीचं इतकं मोठं पोट पुढे आले आहे, मग तुमच्या नवऱ्याला समजले कसे नाही? त्यांना तिचं पोट दिसलं नाही का? माझे असे वाक्य ऐकून ती स्त्री तिचे डोळे पुसत म्हणाली, नाही, त्यांना नाही माहीत. ते तर असे समजतात की मुलीच्या पोटात पाणी भरले किंवा तिला काही इन्फेक्शन झाले, म्हणून त्यांनीच मला आज हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन पाठवले. कारण त्यांना माहिती आहे की आमची मुलगी खूप चांगली, हुशार आहे, खूप आज्ञाकारी आहे. ती जेव्हाही आमच्या गावातील मंदिरात श्लोक मंत्र शिकायला जाते तेव्हा ती सगळ्यांच्या पुढेच असते. तिच्यापेक्षा छोट्या मुलांना सुद्धा ती मंत्र शिकवते, कारण माझ्या मुलीला सगळे मंत्र तोंडपाठ आहेत. माझ्या मुलीवर तर कोणीच असले संशय घेऊच शकत नाही, खास करून तिचे वडील, कारण ते तिला खूप जीव लावतात. आणि आमच्या मुलीचा आताशी वयच काय आहे? ती अजून खूप लहान आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी या मुलीची आई आहे म्हणून तिची इतकी प्रशंसा करत आहे, परंतु डॉक्टर मॅडम, मी खरं सांगते आहे की आमची मुलगी खूप चांगली आहे आणि खूप चांगल्या परिसरात राहते. आम्ही आमच्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे घरात ठेवतो. त्यांना कसल्याच गोष्टींची कमतरता नाही. आणि माझी मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाते तिथे सुद्धा खूप चांगलं वातावरण आहे. सगळ्या काही गरजेच्या गोष्टी त्यांना वेळेतच मिळतात. माझ्या मुलीसोबत वाईट घडेल असली कुठलीच जागा नाही. पण कसं काय तिच्यासोबत हे झालं ते मलाही समजत नाही. सगळी देवाचीच मर्जी. आता मात्र मी एक डॉक्टर होते. त्या स्त्रीच्या बोलण्यावर मला संशय येऊ लागला. असं कसं होऊ शकतं की जन्मदात्या आईला आपल्या मुलीसोबत काय घडलं ते देखील माहिती नाही, आणि तिची 11 वर्षांची मुलगी बिना पुरुषाची गरोदर कशी होऊ शकते बरं? कुणीतरी तर तिच्यावर अत्याचार केलाच असेल ना, तेव्हाच ती गरोदर राहिली, किंवा तिच्या आईने हलगर्जीपणा केला असेल. या आईचाच मुलीकडे नीट लक्ष नसेल. मी जेव्हा असा विचार मनात करतच होते तेव्हा तिची आई माझ्याकडे बघून नजर चोरत होती. तेव्हा मला वाटलं की या मुलीची आई माझ्यापासून काहीतरी लपवत आहे.
तिला मला पूर्ण गोष्ट सांगायचीच नाही. तेव्हा खूप विचार करून मी त्या स्त्रीला बोलले की हे बघा, या मुलीची टेस्ट करावीच लागेल, सोनोग्राफी रिपोर्ट काढावाच लागेल. तेव्हाच मला समजेल की तुमच्या मुलीला कितवा महिना सुरू आहे, तिची काय परिस्थिती आहे. त्याशिवाय या केसमध्ये मी काहीच करू शकत नाही. तिच्यावर काय उपचार करावे लागतील हे सुद्धा समजणार नाही. मी असं बोलल्यानंतर ती स्त्री तिच्या मुलीची सोनोग्राफी करण्यासाठी तयार झाली. तिच्या मुलीला मी सोनोग्राफी रूममध्ये घेऊन जायला लागले. तेव्हाच ती स्त्री म्हणाली, डॉक्टर मॅडम, तुमच्यासोबत मी पण आतमध्ये येते. तिच्या बोलण्यावरून मला कळत होते की ती स्त्री तिच्या मुलीसोबत मला एकटीला सोडू शकत नव्हती. कदाचित तिला वाटत असेल की तिची मुलगी माझ्यासोबत काहीतरी बोलेल. मला थोडंसं वेगळंच वाटलं, परंतु मी शांत राहिले, कारण माझं प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. ही प्रायव्हेट म्हणजेच खाजगी हॉस्पिटलमध्ये लोक असेच त्रास देतात, परंतु सरकारी हॉस्पिटल असेल तर तिथे त्यांचं काहीच चालत नसतं. डॉक्टर जे म्हणतात तेच ते ऐकतात, पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते काहीच ऐकत नाहीत. ही स्त्री सुद्धा तिच्या मुलीसोबत सोनोग्राफी सेंटरमध्ये येऊ इच्छित होती आणि मी सुद्धा तिला थांबवलं नाही. ती माझ्यासोबतच त्या रूममध्ये आली. मी जेव्हा मुलीची सोनोग्राफी करत होते तेव्हा ती स्त्री सुद्धा स्क्रीनवर टक लावून बघत होती आणि बघता बघताच ती मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, काय वाटतं तुम्हाला, माझ्या मुलीची इज्जत वाचू शकते का? मी देखील थोडी शांत राहिले आणि त्या स्त्रीकडे बघत म्हणाले, हे बघा मावशी, तुम्ही इज्जत आणि बेइज्जत या गोष्टी करूच नका. ही खूप छोटी मुलगी आहे. तिने ज्या गोष्टी केल्याच नाहीत, ज्या गोष्टी अजून या मुलीला माहितीही नाही, त्या तुम्ही तिच्या डोक्यावर का ढकलत आहात? कारण छोट्या मुलींना अशा कामांमध्ये काहीही एक इंटरेस्ट नसतोच. माहिती नाही हे घाणेरडं दुष्कर्म या छोट्या मुलीसोबत कुणी केलं असेल. तुम्हाला तर तुमच्या मुलीची काळजी घ्यायला हवी होती. तुमच्या मुलीच्या आसपास कोण राहतं हे बघायला हवं. तुम्ही तुमच्या मुलीवर नीट लक्ष ठेवायला हवं की तुमची मुलगी कुणाला भेटते किंवा कुणासोबत नेहमीच बोलत असते, ती काय करते, कुठे जाते, कुठून येते, कुणासोबत खेळते, तिच्यासोबत कोण असतं, ह्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. पण त्याबरोबरच सगळ्यात अगोदर आता तुम्हाला तुमच्या मुलीची काळजीच घ्यावी लागेल. मी आता तर काही बोलूच शकत नाही, परंतु सोनोग्राफी रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या मुलीसोबत काय झालं हे नक्कीच सांगेल. मी त्या स्त्रीला एवढंच सांगितलं. खरं तर सोनोग्राफी टेस्ट स्क्रीनवर बघूनच मला सगळं काही समजून चुकलं होतं, कारण अल्ट्रासाऊंड बघून सांगणं माझ्यासाठी खूप अवघड नव्हतं. पण तरीसुद्धा अर्धा तास मी विचार करायला घेतला. या 11 वर्षाच्या मुलीच्या आईला मी कसं सांगू, काय सांगू, कारण कोणतीच आई आपल्या मुलीला या अवस्थेत बघूच शकत नाही. ही सत्यता ऐकून ती स्त्री आपल्या मुलीला इथेच नको मारायला सुरू करो. खूप विचार करून मी त्या मुलीच्या आईला माझ्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि त्यांना म्हटलं, हे बघा मावशी, तुमच्या मुलीची प्रकृती खूपच नाजूक आहे. तिची आता अशी अवस्था आहे की त्यात तिचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळेच तुम्हाला आता तिची खूप जास्त काळजी घ्यावीच लागेल, कारण तुम्ही जेव्हा तिची काळजी घ्याल, तिला जीव लावाल, तेव्हाच तिचं जगणं या समाजात सोपं होईल. तसेही तुम्ही तुमच्या मुलीची आई आहात. तुम्ही थोडंच तिच्यासोबत वाईट वागाल. तुमची मुलगी गरोदर आहे आणि मुलीची गर्भधारणा होऊन 8 महिने होऊन गेलेत. अशात मी जर गर्भ पाडण्याच्या तुमच्या मुलीला गोळ्या दिल्या तर तिच्याही जीवाला धोका होईल. आयुष्यभर तिला या गोष्टींसोबत लढावं लागेल. त्यामुळे आपण तिच्या पोटातील बाळांना मारू शकत नाही. तुम्ही आता असं करा की तुमच्या मुलीला घरी घेऊन जा आणि तिची काळजी घ्या. बाळांना जन्म घेऊ द्या. गैरकाम करणं चांगलं नाही आणि केलंही असतं तरी तुमच्या मुलीचं वय खूपच कमी आहे. तिचा यात जीवही जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तिला घेऊन घरी जा आणि जे गोळ्या औषधं लिहून दिले ते तिला वेळेवर द्या आणि तिची काळजी घ्या. मी खरं सगळं काही त्या स्त्रीला सांगितलं, परंतु माझे बोलणे ऐकून ती स्त्री खूप रडू लागली आणि मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, तुम्ही जे काही म्हणत आहात ते अजिबात शक्य नाही. मी माझ्या मुलीला जर अशा अवस्थेत घरी घेऊन गेले आणि तिच्या वडिलांना, आमच्या पूर्ण दुसऱ्या कुटुंबाला हे सगळं समजलं तर बाळ जन्माला येण्या अगोदरच माझ्या मुलीला जमिनीत जिवंतपणे गाडतील ते.
मला तुम्हीच सांगा, तुम्ही जर माझ्या जागेवर असत्या, तुमची ही मुलगी जर गरोदर असती, तर तुमचा नवरा तिला माफ करेल का? खास करून तुम्हाला माफ करेल का? कारण मुलांसोबत काहीही झालं तर त्याचा आरोप मात्र फक्त आईवरच लागतो. प्रश्न तर त्या आईच्या संस्कारांवरच उठवले जातात. त्यामुळे मी आता काय करू? मी माझ्या मुलीला अशा अवस्थेत घरी घेऊन जाऊ शकत नाही. मी माझ्या मुलीला माझ्या डोळ्यांसमोर मरतानाही बघू शकणार नाही. म्हणून प्लीज डॉक्टर मॅडम, तुम्ही काहीतरी उपाय सांगा, नाहीतर मला माझ्या मुलीला कायमच गमवावे लागेल. त्या स्त्रीच्या मनातील आपल्या मुलीबद्दलचं प्रेम, आपुलकी बघून मी चकित झाले. ती स्त्री असं कसं बोलू शकत होती? त्या मुलीला सगळ्यात जास्त आता तिचीच तर गरज होती. त्या आईशिवाय त्या मुलीला आता दुसरं कोण होतं? मी मनात विचार करतच होते की ती स्त्री मला म्हणाली, हे बघा मॅडम, मला दुसरं काहीच सांगू नका. तुम्ही लवकरच माझ्या मुलीवर उपचार करा, तिचा गर्भपात करा. अशीही ती मृत्यूच्या जवळच आहे आणि तशीही. तर तुमच्याकडून हे होणार नसेल तर काहीतरी दुसरा उपाय तरी सांगा. त्या 11 वर्षाच्या मुलीची आई माझ्याजवळ विनवणी करत होती आणि रडत होती. ती रडताना बघून आणि त्या निरागस मुलीला बघून मी त्या स्त्रीला म्हणाले, जर तुमची मुलगी माझ्याजवळ आमच्याच हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी होईपर्यंत ठेवली तर तुम्हाला चालेल का? तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. माझ्या अशा बोलण्यावर त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि लगेच ती म्हणाली, हो, आपण असंच करू. मी माझ्या नवऱ्याला सांगून देईन की आपली मुलगी काही दिवस माझ्या बहिणीच्या घरी गेली आहे आणि माझ्या बहिणींनाही याबद्दल मी सगळं सांगितलेलं आहे. त्या नक्कीच यात माझी मदत करतील. डॉक्टर मॅडम, तुम्ही देवासारखे धावून आलात, पण या गोष्टीसाठी तुम्ही आता माझ्याकडून किती पैसे घ्याल ते सांगा. ती स्त्री लाचार होती, आजारीही दिसत होती आणि आपल्या मुलीसाठी मजबूर देखील होती आणि तिच्या मुलीसाठी खूप टेन्शनमध्येही होती. म्हणून मी त्या स्त्रीकडे बघून तिला म्हणाले, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मला तुमच्याकडून या बदल्यात काहीही पैसे नको. मला तर तुमच्या ह्या मुलीची दया आली आणि म्हणूनच इतकी मोठी रिस्क मी घेत आहे. तसेही रात्री माझ्या क्लिनिकवर जास्त गर्दी नसते, म्हणून मी तिची जास्त काळजी घेऊ शकते. संध्याकाळी तिला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तरच तुम्ही तुमच्या मुलीला माझ्याजवळ इथेच सोडून जा. माझे बोलणे ऐकून त्या स्त्रीच्या जीवात जीव आला. तिलाही हेच लागत असावं, कारण ती आधीच खूप जास्त काळजीत दिसत होती. ठीक आहे म्हणत ती स्त्री तिच्या मुलीला माझ्याजवळ सोडून निघून गेली. ती मुलगी खूपच विचलित दिसत होती. आपली आई आपल्याला सोडून गेली त्यामुळे ती नर्वस देखील होती. म्हणून मी त्या मुलीच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारलं, बेटा, तू स्कूलमध्ये जातेस का? तेव्हा तिने मला सगळंच सांगितलं. मला संशय होता की त्या मुलीसोबत तिच्या शाळेत किंवा व्हॅन ड्रायव्हर किंवा बस ड्रायव्हर यांनी सुद्धा मुलीसोबत काहीतरी वाईट कृत्य केलं असावं आणि त्याची शिक्षा आज तिला गर्भधारणा होऊन मिळत आहे. परंतु असे काहीच नव्हते. त्या मुलीनं त्यांच्याबद्दल काहीच संशय व्यक्त केला नाही. त्यातली त्यात ती मुलगी घाबरलेली देखील दिसत नव्हती. तिच्या मनामध्ये असे काहीच विचार असतील असेही तिच्याकडे बघून वाटत नव्हतं. कदाचित तिला तर काही माहीतच नसावे की तिच्यासोबत काय झाले, कधी झाले आणि कुणी केले. ती 11 वर्षांची मुलगी आपल्या पोटावर हात ठेवत मला अगदी निरागसतेनं विचारू लागली की डॉक्टर दीदी, खरंच मला देखील बाळ होणार? मी सुद्धा इतक्या लहानपणीच आई होणार? मी त्या मुलीला म्हटलं की हो बेटा, तू आई तर बनणार आहेस, पण त्याच्यासाठी तुला खूप गोष्टींचा सामनाही करावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर तू तुझीच काळजी घे. इकडे तिकडे फिरणं, बागडणं बंद कर आणि आठवण्याचा प्रयत्न कर की कधी तुझ्यासोबत कुणी वाईट गैरवर्तन केलं आहे का, किंवा कुणी तुला वाईट नजरेनं बघितलं किंवा वाईट स्पर्श केला आहे का. ती मुलगी नासमज होती, म्हणून तिने मानेनेच मला होकार देत म्हटलं, दीदी, माझ्यासोबत असे काहीच घडले नाही. मला काहीही एक आठवतही नाही. त्या मुलीच्या बोलण्यावरून मलाही काहीच समजत नव्हते. दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये परत त्याच मुलीची आई आली आणि मुलीसाठी काही खाण्याच्या वस्तू, कपडे वगैरे घेऊन आली. मी त्या वस्तू घेतल्या आणि हॉस्पिटलमध्येच ठेवल्या. त्या मुलीची आई मला म्हणाली की मी माझी मुलगी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत रोजच तिला भेटण्यासाठी येत राहीन.
तिची मुलगी देखील आपल्या आईची आठवण काढत असे, परंतु नंतर परत चिंतेतही पडत असे की आपल्यासोबत नेमकं हे काय घडत आहे. आपलं पोट इतकं पुढे का येत आहे, आपल्याला इतका त्रास का होत आहे. ती मुलगी आता माझ्यासोबतच हॉस्पिटलमध्ये राहत होती. तिचे दिवस देखील भरत आले होते. खरं तर मला टेन्शन देखील होतं की ह्या मुलीची केस जर मीडियापर्यंत गेली तर माझं हॉस्पिटल बंद नको पडायला. जर काही वाईट झालं असेल तिच्यासोबत तर काय करायचं. मी तर तिच्या आईला सहजतेनं सांगून दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी आहे. तुमच्या मुलीची ही केस माझ्या हातात आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीचं जीवन नक्कीच वाचवेन. ती लहान आहे, या सगळ्या गोष्टींचा तिच्या येणाऱ्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा फक्त आणि माझ्यावर विश्वास ठेवा. असेच थोडे दिवस गेले. त्या मुलीने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला, तेही खूप सुंदर आणि देखण्या. आजपर्यंत मी अशी केस कधीच बघितली नव्हती. तिचे जुळे मुलं तर ठीक होते, परंतु त्या मुलीची तब्येत खूपच गंभीर होती. आता मात्र ती मुलगी थोडी थोडी सुधारली होती. मी परत तिला तिच्यासोबत काही घडलेलं आहे का विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिचे उत्तर तेच होते. पण हे जुळे मुलं मात्र तिनेच जन्माला घातले होते हे काही खोटे नव्हते. आता तिची आई त्या मुलीला घेऊन निघून गेली. तुमच्या मुलींना 2 मुलांना जन्म दिला आणि मी ते मुलं एका अशा कपलला देऊन टाकलेत ज्यांना कधीही मूल होऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट आता कधीच कुणाला सांगू नका अशी रिक्वेस्ट त्या मुलीच्या आईनं मला केली. आता त्या मुलांची काळजी तुम्ही करू नका, ते खूप चांगल्या हातात आहे. त्या मुलीच्या आईने सुटकेचा श्वास सोडला आणि हजारो रुपये माझ्या हातात ठेवत माझे आभार व्यक्त केले. माझ्या पाया पडत मला म्हणाली की मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. माझ्या हलाखीच्या परिस्थितीत तुम्हीच देवासारखी मला मदत केली. आता 3री मुलीला घेऊन निघून गेली. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं की मावशीच्या घरी मुलगी ठेवून आले आहे, परंतु तिच्या नवऱ्याला जास्त फरकच पडला नव्हता, कारण त्याच्याकडे मुलांना द्यायला जास्त वेळच नव्हता. आता ती मुलगी परत तिच्या घरी आनंदात राहत होती. मी देखील ही केस विसरण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील मला ती मुलगी सारखी डोळ्यांसमोर दिसत होती. मला सारखं वाटायचं की ती मुलगी माझ्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कोणत्या तरी गोष्टीला घाबरून ती मला काहीही सांगत नव्हती. जेव्हा ती मुलगी आणि तिची आई केबिनमधून निघून गेलेत तेव्हा माझी नर्स माझ्याजवळ येत मला म्हणाली, मॅडम तुम्हाला नाही वाटत का या मुलीच्या आईचं वागणं जरा वेगळंच आहे. खरं तर मलाही त्या मुलीच्या आईवरच संशय येत होता, पण मी ते सगळं काही तिथेच विसरून गेले, कारण मला फालतूचं टेन्शन घ्यायचंच नव्हतं. आणि आता तसंही सगळं काही ठीक आहे म्हणून विसरून जाण्याचा प्रयत्न सुरूच केला होता. माझ्या तर ध्यानीमनीही नव्हते की त्या मुलीला परत एकदा माझ्याकडे यावं लागेल आणि परत एकदा मला तिचा चेकअप करावा लागेल. खरं तर आता मला असे वाटत होते की ती आई आपल्या मुलीसोबत जे काही घडले आहे त्याच्यानंतर आपल्या मुलीची खूप काळजी घेईल, तिला एकटं सोडणार नाही. त्या मुलीच्या प्रत्येक गोष्टींवर ती आई नजर ठेवेल. खरं तर मी तेव्हा हाच विचार करायची की ही माझ्या आयुष्यातील ही शेवटचीच आणि पहिलीच केस होती. परंतु परत तेच झालं जो कधी मी विचारही केला नव्हता. फक्त 7-8च महिने होऊन गेले होते की तेव्हाच ती मुलगी परत एकदा माझ्या हॉस्पिटलमध्ये हजर झाली. ह्याही वेळी तिची आईच तिच्यासोबत होती आणि त्या मुलीनं एक मोठी ओढणी आपल्या डोक्याभोवती छातीभोवती गुंडाळलेली होती. आता त्या मुलीला थोडीशी छाती देखील दिसायला लागली होती. अंगाचा घेर देखील तिचा वाढला होता. तिच्याकडे बघून नक्कीच वाटत होतं की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. खरं तर मी परत मनात विचार केला की ह्यावेळी दुसरे काहीतरी गोष्ट असेल म्हणूनच हे माझ्याकडे आले असेल. मी त्यांना विचारलं की काय झालं मावशी, सगळं ठीक आहे ना, का आला आहात. तेव्हा त्या मुलीची आई म्हणाली, डॉक्टर मॅडम पहिल्यासारखाच प्रॉब्लेम झालाय. बोलत ती आई रडू लागली. काय प्रॉब्लेम, प्रश्नार्थक नजरेनं मी तिला विचारलं. माझी मुलगी अगदी गरोदर असल्यासारखंच वागते आहे, तिला उलट्या देखील होत आहेत. मला लगेचच समजलं की काहीतरी गडबड आहे. त्या 11 वर्षाच्या मुलीसोबत परत एकदा तेच दुष्कर्म कोणीतरी केलं आहे. माझा तर या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता की इतक्या छोट्याशा निरागस मुलीसोबत हे असं कोण करत असेल.
तिला इतक्या छोट्याशा वयात किती कठीण गोष्टींचा सामना करावा लागत आहे आणि दुसरीकडे तिच्या आईला या गोष्टींबद्दल काहीच माहिती कसे नाही त्या मुलीला काही याबद्दल माहिती आहे। आता मात्र मी त्या मुलीच्या आईवरच रागवले आणि त्यांना म्हणू लागले, तुम्ही तर म्हटले होते की तुमच्या मुलीच्या आयुष्यात असा कोणीच व्यक्ती नाही तिच्या आजूबाजूला असे कोणी आहेत जे तिच्यासोबत असे कृत्य करू शकता। मग तुमची मुलगी कुणापासून वारंवार गरोदर राहत आहे? कशी आई आहात तुम्ही? साधं मुलीकडे लक्षही देता येत नाही। माझ्या अशा बोलण्यावर ती आई परत रडू लागली आणि म्हणाली, डॉक्टर मॅडम, मी खरं बोलत आहे। माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणीच पुरुष नाही, न तिच्या आजूबाजूला कोणी असा आहे जो तिचा फायदा घेईल। इथे माझेच पाय अजूनही थरथर करत आहेत जेव्हा मला समजलं की माझी मुलगी पुन्हा गरोदर आहे। म्हणूनच मी तिला तुमच्याकडेच घेऊन आले आहे। मी जो मनात विचार करत आहे ते तुम्ही टेस्ट करून सांगा की खरंच माझी मुलगी गरोदर आहे का, कारण मी सगळ्यात अगोदर तिला इथेच तुमच्याकडे घेऊन आले, कारण तिच्याबद्दल तुम्हाला सगळं काही अगोदरच माहीत होतं। त्यामुळे दुसरीकडे इज्जत जायच्या भीतीनं मी गेलेच नाही। त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा। देव करो मी जो विचार करत आहे ते सगळं खोटं असावं। माझी मुलगी गरोदर नसावी, आणि जर असेल तर मी जिवंतपणे परत मरेल, कारण आता सारखं मी माझ्या मुलीच्या बापापासून या गोष्टी लपवू शकत नाही। आता मात्र माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्याने माझं आयुष्य पूर्ण बर्बाद होणार। त्या आईची चिंता बघून मी तिला म्हणाले, तुम्ही शांत व्हा, अगोदर मला तुमच्या मुलीची टेस्ट करू द्या। जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काहीही एक अंदाज घेऊ नका। पण मी जेव्हा तिला अल्ट्रासाऊंडच्या रूममध्ये घेऊन गेले तेव्हा अल्ट्रासाऊंडच्या स्क्रीनवर माझी नजर पडताच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली। माझे डोळे तर मोठेच राहिले। मी तर असा विचारही करू शकत नव्हते की परत या मुलीसोबत या गोष्टीची दुसऱ्यांदी पुनरावृत्ती होईल। आता मात्र मी त्या मुलीच्या आईला सगळं खरं सांगून दिलं की तुमची मुलगी गरोदर आहे। तिची आई रडू लागली आणि मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, तुम्ही विचार करत असाल की मी अशी कशी आई आहे जी आपल्या मुलीसोबत इतकं सारं घडत असूनही तिच्याकडे लक्ष देत नाही, तिला तिच्याबद्दल काहीही एक माहीत नाही। पण देवाशपथ सांगते, मला याबद्दल काहीच माहीत नाही। माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलीवरच असतं, पण हे कधी घडतं, कोण करतं हे काहीच माहीत नाही। आता आम्ही काय करू काहीच समजेना। तेव्हा मी त्या मुलीच्या आईला म्हटले की टेन्शन घेऊ नका, पहिल्यासारखी वेळ येणार नाही। मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देते, त्यांनीच सगळं काही ठीक होईल। परंतु मावशी, मला आता एकच सांगायचं आहे, परत अशा घटना वारंवार घडत राहिल्या, आपल्याला तुमच्या मुलीला गोळ्या देऊन तिचा गर्भपात करत राहावा लागला तर तिच्या आयुष्यात पुढे जाऊन तिला खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। तिच्या जीवाला सुद्धा यात खूप मोठा धोका आहे, कारण मुलीचं वय अजून काहीच नाही। तुम्हाला देखील माहिती आहे की तिची तब्येत आता कशी आहे। एकतर तिचं वय कमी, त्यात परिस्थिती खूप नाजूक, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल। यावर तिची आई म्हणाली, ठीक आहे डॉक्टर मॅडम, तुम्ही गोळ्या लिहून द्या, मी माझ्या मुलीची काळजी घेईन। पण माझ्यावर विश्वास ठेवा, मला नाही माहिती की माझ्या मुलीसोबत हे कोण करतं। तेव्हा मी तिला म्हणाले, खरं तर मी तुमच्या मुलीसोबत या विषयावर बोलले की तिला कोणी त्रास देत आहे का, पण तुमची मुलगी मला म्हणाली की तिच्या आयुष्यात असं कोणीही व्यक्ती नाही जो तिला त्रास देतो। सगळे तिच्यासोबत प्रेमानेच वागतात, पण जे काही होतं ते अचानकच होतं। माझ्यासोबत असं कसं होतं मला माहीत नाही। आता ही घटना होऊन 2-3 महिने झाले असेल की परत एकदा तीच गोष्ट घडली। परत एकदा ती स्त्री तिच्या मुलीला घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आली, परंतु आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती। मला त्या स्त्रीचाच खूप राग येत होता। वाटत होतं की हे जाणून बुजून असे करत आहेत, कारण असं तर होऊच शकत नाही की एखादी मुलगी गरोदर राहील आणि न तिला माहिती न तिच्या आईला याबद्दल काही माहिती असेल। यावेळी मी काहीच न बोलता, अल्ट्रासाऊंड सुद्धा न करता काही गोळ्या लिहून त्या स्त्रीच्या हातात तो कागद दिला।
पण त्या मुलीची आई आजही खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. डोळ्यांतून तिच्या पाणी येत होतं आणि अंगाचंही थरथर कापरही होत होतं. ती स्त्री म्हणत होती की आता मी कुठे जायचं पुन्हा डॉक्टर मॅडम? परतही माझ्या मुलीवर असेच प्रसंग ओढून आले तर मी काय करायचं इथून पुढे? मात्र आज मला तिची कीव आली नाही. मी त्या स्त्रीला म्हणाले, मावशी, तुम्ही दिसतात तशा साध्या नाहीत, कारण आजच्या जमान्यात असं कोणीच राहू शकत नाही. खरं तर मला असं वाटत आहे की तुमच्या मुलीसोबत जे काही घडत आहे ते तुमच्या स्वतःच्या घरातच घडत असेल. बहुतेक तुम्ही दुसरं लग्न केलं असेल. या मुलीसोबत जे काही घडत आहे तो तिचा सावत्र बापच करत असेल किंवा अजून काही दुसरे ओळखीतल्याच व्यक्ती तिच्यासोबत हे करत असेल, जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. आता तर मी काहीच करू शकत नाही. फक्त एकच सांगेन की तुमच्या मुलीची काळजी तुम्ही स्वतः घ्या. 24 तास तिला आपल्या डोळ्यांसमोरच ठेवा. जर असं केलं तेव्हाच अशा गोष्टी परत घडणार नाही. तेव्हा त्या मुलीच्या आईनं मला सांगितलं, डॉक्टर मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी 24 तास माझ्या मुलीला डोळ्यांसमोरच ठेवते. मी फक्त तिला शेजारीच असणाऱ्या मंदिरात मंत्र श्लोक शिकवण्यासाठी पाठवते आणि एका शाळेत पाठवते. बाकी माझी मुलगी माझ्या डोळ्यांसमोरच असते आणि मी खूप मनापासून तिची काळजी करते. आमचं बोलणं चालूच होतं की माझ्या कॅबिनमध्ये अजून एक पेशंट आलं. या मुलीच्याच वयाची एक मुलगी आपल्या आईसोबत माझ्या हॉस्पिटलमध्ये आली होती. त्या मुलीची आई माझ्याजवळ येत मला म्हणाली की डॉक्टर मॅडम, मला तुमच्याशी खूप अर्जंट बोलायचं आहे. मी सगळ्यांसमोर बोलू शकत नाही. मी बघितलं की त्या स्त्रीसोबत देखील एक लहान मुलगी होती. ही देखील आई माझ्याकडे विनवणीच करत होती. त्या मुलीकडे बघून मला पहिल्याच मुलीची आठवण झाली, जिची मी इतकी रिस्की डिलिव्हरी केली होती आणि तिला जुळे मुलंही झाले होते. मी आता माझ्यासमोर बसलेल्या त्या मावशींना आणि त्या मुलीला त्यांच्या घरी जाण्यास सांगितलं आणि त्या दुसऱ्या स्त्रीला तिच्या मुलीसोबत आतमध्ये बोलवलं, कारण ते पहिल्यांदाच आज आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. मी त्या मुलीचा चेकअप करायला लागले. तिलासुद्धा खूप पोटाचा त्रास होत होता, हे तिची आई मला म्हणत होती. माझी मुलगी रोजच पोटाच्या त्रासाने खूपच रडते, ती आई सांगत होती. माझ्या मुलीसोबत रोजच वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. या गोष्टी फक्त लग्न झालेल्या स्त्रियांसोबतच घडू शकतात. मी त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्या क्षणीच मला समजलं की या मुलीसोबत सुद्धा पहिल्या मुलीसारखंच काहीतरी वाईट कृत्य घडलं असावं. मी त्या मुलीचे अल्ट्रासाऊंड केलं. त्या अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट बघून माझ्या पायाखालची जमीन परत एकदा सरकली, कारण ही मुलगीसुद्धा गरोदर होती. माझंसुद्धा डोकं ब्लँक झालं. मी सरळ सांगून दिलं की तुमची मुलगी गरोदर आहे. माझं बोलणं ऐकून ती आई स्वतःचं डोकं पकडून बसली आणि मला म्हणू लागली, हे कसं शक्य आहे? असं होऊच शकणार नाही. माझी मुलगी खूप चांगली आहे, छान आहे. कुणाच्या वाटेला ती जात नाही. ती असं काहीच करू शकणार नाही. तेव्हा त्या स्त्रीला मी माझ्याकडे आलेल्या पहिल्या मुलीच्या केसबद्दल सगळं सांगितलं. आता ती आईसुद्धा खूप घाबरली. परंतु आता या केस वारंवार आपल्याकडे येत आहेत. इतक्या निरागस लहान मुलींसोबत इतकं घाणेरडं वाईट कृत्य होत आहे, हा विचार करूनच मला राहावलंच गेलं नाही. मी डायरेक्टच पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या मुलींबद्दल तिथे असणाऱ्या पोलिसांना सगळं सांगितलं. बदनामीच्या नावामुळे कुणीच पोलिसांकडे असे गुन्हे दाखल करत नाही किंवा घेऊन जात नाहीत. परंतु मला काळजी होती तर त्या लहान मुलींसारख्याच इतर दुसऱ्या लहान मुलींची. म्हणून हे प्रकरण दाबण्यापेक्षा मी ते उघड केलं आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पोलीस चौकीत एक पोलीस कॉन्स्टेबल खूपच चांगला होता. त्याने माझं सगळं काही म्हणणं ऐकून घेतलं आणि कसून चौकशी करायला सुरूही केलं. त्याने एक टीम तयार केली आणि त्या मुलीच्या शाळेत साध्या गणवेशात ही पोलिसांची टीम जाऊन पोहोचली. तेव्हा त्या पोलिसांना समजलं की या दोन्हीही मुली एकाच गल्लीत राहतात, एकाच गावात राहतात आणि एकाच शाळेत जातात. तेव्हा आता पोलिसांनी शाळेत चौकशी केली तर शाळेबद्दल काहीही एक वाईट पोलिसांच्या हाती लागलं नाही. व्हॅन, बस ड्रायव्हरसोबत सुद्धा चर्चा केली, तेव्हा देखील काहीच वाईट समोर आलं नाही. आता मात्र पोलिसांकडे एकच पर्याय होता, त्या मुली ज्या गल्लीत राहतात त्या लोकांची कसून चौकशी करणे. खरं तर आता गल्लीत पूर्ण चौकशी केल्यानंतर ज्या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं
ते सगळ्यांसमोर बोलून पोलिसांच्या जीवालाही धोका होता. गावातच एका मंदिरात एक पंडितजी राहत होते, जे देवाची मनोभावे सेवा करायचे, सगळ्यांना त्यांचे भविष्य सांगायचे आणि लोकसुद्धा त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा करायचे. आजारी लोकांना तो पंडित बराही करायचा. तो पंडित 10 वर्षांपासून तिथेच सेवा करत होता. मुलं मुली आजारी पडले तर हा पंडित त्यांना आयुर्वेदिक औषधे देऊन बराही करायचा. मंदिराला लागूनच एका घरामध्ये तो राहत होता. नेहमीच देवांचे फोटो हातात घेऊन लोकांना भविष्य सांगायचा, देवा ब्राह्मणांचा ज्ञान द्यायचा, मंत्र श्लोक म्हणायचा. त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेणं पॉसिबलच नव्हतं. सगळ्यांचा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास होता, कारण लहान लहान मुलांना तो पंडित मंत्र श्लोक कविता पोथीपुराण अगदी सोप्या भाषेत शिकवायचा. त्यांच्या पालकांकडून तो कधीच पैसे देखील घ्यायचा नाही. त्या पंडितचा एका परिवार देखील होता, 2 मुलं आणि 1 बायको. त्या पंडितची बायको 3 वर्षांपूर्वी मंदिरात सगळ्या मुलांना पोथीपुराणं सांगायची, देवाब्राह्मणांच्या गोष्टीही सांगायची, मंत्रपाठ करायला सांगायची आणि शिकवायची. परंतु 3 वर्षांपूर्वी ती कुठेतरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. आपल्या मुलांना घेऊन असे पंडितनं पूर्ण गावकऱ्यांना सांगितलं. आपल्या बायकोने आपल्याला धोका दिला. तिचा दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध होता. त्याच पुरुषासोबत माझी बायको रात्रीची पळून गेली, आपले मुलं घेऊन, असा आरोप त्या पंडितनं आपल्या बायकोवर लावला होता. मग काय, पंडितची सगळ्यांनाच कीव यायला लागली. पूर्ण गावातील स्त्रिया त्या पंडितला जेवण द्यायच्या, सगळे त्याच्या पुढे पुढे करायचे. आपले मुलं मुली त्या पंडितमुळे संस्कार घेऊन पुढे जात आहे असे सगळ्यांनाच वाटायचे. आणि पंडितची बायको ज्या मुलींना शिकवायची त्यांना देखील आता शिकवायला सुरुवात पंडितनं केली होती. हा पंडित त्या मुलींना जेव्हा शिकवायचा तेव्हा त्यांना खाण्यासाठी प्रसाद द्यायचा. त्यात त्यानं काहीतरी नशेली पदार्थ मिळवलेले असायचे. त्या मुली तो प्रसाद खाऊन बेशुद्ध पडायच्या आणि हा पंडित त्यांच्यासोबत असले घाणेरडे कृत्य करायचा, ज्याबद्दल बाहेर कुणालाच काहीच माहिती नव्हतं. जी मुलगी त्याला आवडायची तिच्यासोबतच तो असले प्रकार करायचा. अशा प्रत्येक मुलींसोबत त्यानं हेच केलं होतं. मोठ्या मुलींसोबत तो असे करत नव्हता. 10 ते 11-12 वर्षांच्या मुलींसोबतच तो बेशुद्ध अवस्थेत असं करत असे, कारण त्या गरोदर होणार नाही, आपल्यावर काहीही एक आरोप लागणार नाही असेच त्याला वाटत होते. परंतु आता 11-12 वर्षांच्या मुली देखील वयात यायला सुरू होतात आणि त्यामुळेच या मुली देखील गर्भवती राहतात. पोलिसांनी पंडितच्या घराची पूर्ण तपासणी केली तेव्हा त्या घरामध्ये त्यांना खूपच नशेच्या गोष्टी मिळाल्या. आता मात्र पोलिसांनी लगेचच त्या पंडितला अटक केली आणि जेलमध्ये नेलं. पोलिसी रुबाब पोलिसांनी त्याला दाखवला आणि त्या पंडितनं आपल्या तोंडाने सगळं काही खरं खरं कबूलही केलं. आजपर्यंत त्या गावातील अशा कित्येक लहान मुलींवर त्यानं मिठाई खाऊ घालून असे अत्याचार केले होते. त्या मासूम छोट्या मुलींना तर यामध्ये काहीही एक माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत काय घडत आहे. त्यांचे आईवडील ज्या माणसाला देव समजत होते, ज्या माणसाची पूजा करत होते, तोच माणूस एक राक्षस निघाला होता. या देखील मुलींच्या आईनं त्या पंडितवर कधीच संशय व्यक्त केला नव्हता. म्हणूनच त्या मुलींसोबत तो असे वारंवार कृत्य करत होता. नंतर तर ही सुद्धा गोष्ट समोर आली की त्या पंडितची बायको ही खूप चांगली स्त्री होती. आपला नवरा काय करतोय हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने याच्यावर आवाज उठवला. तेव्हा त्या पंडितनं चिडूनच तिला मारहाण केली आणि घराच्या बाहेर रागानेच काढून दिलं. तिचा आवाज पूर्णपणे बंद केला. खरं तर मित्रांनो, ही गोष्ट खूप जास्त शिकवून जाणारी आहे. आपल्या लहान मुलींची काळजी घेणं ही खूप काळाची गरज आहे. खरं तर आपण ज्या माणसांवर सगळ्यात जास्त डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच माणसं आपला विश्वासघात करतात, आपलं नुकसान करतात, आपल्या लहान मुलींचा फायदा घेतात. आणि खरं तर आपल्या लहान मुलींबद्दल कधीच कुणावरच डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आपल्या मुलींना कधीच कितीही जवळचा व्यक्ती असो तरीही एकटं त्यांच्याकडे पाठवू नये. आपल्या मुलींना नेहमीच आपल्या डोळ्यांसमोरच ठेवावे. अशा घाणेरड्या वाईट राक्षसांपासून देव आपली व आपल्या लहान मुलींची रक्षा करो, हीच देवाला प्रार्थना. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा,
कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की आपलेच माणसं आपला विश्वासघात करतात किंवा नाही. तुमच्याही ओळखीतल्या व्यक्तींसोबत कधी काही असं घडलं आहे का? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन शिकायला काहीतरी मिळेल अशा कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. कारण जेव्हा तुम्ही लाईक, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करतात तेव्हा आम्हीसुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर असे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आमची मेहनत घेऊन एक कथा तुमच्यापर्यंत आम्ही सादर करतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.